नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. सध्या मराठा आरक्षणामुळं संपूर्ण राज्याचं राजकारण अगदी ढळून निघालेलं आहे. अगदी 70 वर्षानंतर देखील आरक्षणासाठी या ठिकाणी लढाई सुरू आहे किंवा वाद सुरू आहे असं म्हणूया आपण. खरोखरच आरक्षणाची गरज का होती? बाबासाहेबांचा जो उद्देश होता आरक्षणामागचा, तो आता या वेळेला फुलफिल झालेला आहे का? आणि आता देखील आरक्षणासाठी लढाई का सुरू आहे, वाद का सुरू आहे, या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत प्रदीप सोनावणेजी. ते स्वतः LLB आहेत आणि शिवाय चळवळीतील कार्यकर्ते आहेत. याविषयी त्यांचा अभ्यास देखील आहे. तर आपण या आरक्षणाच्या मुद्द्यावरच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं म्हणजे आरक्षण आपल्याला समजून घ्यायचं आहे. अनेक या ठिकाणी सुरुवात करूया आपण. खरं म्हणजे प्रभात पर्व न्यूजवर मी तुमचं सुरुवातीला स्वागत करतो आणि आरक्षणाच्या विषयावर या ठिकाणी आपण चर्चा करूया. 70 वर्ष झालेली आहेत आरक्षण बोलून आणि आता देखील प्रत्येक घटक या ठिकाणी मला आरक्षण पाहिजे यासाठी पेटून उठलेला आहे. खरोखरच सध्या जो सुरू असलेला वाद आहे, ज्यावेळी बाबासाहेबांनी आरक्षण या ठिकाणी दिलं होतं, त्यानंतर आता ही जी लढाई सुरू झालेली आहे किंवा वाद सुरू झालेला, राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे, त्याकडे पाहत असताना तुम्हाला असं वाटतं का हा वाद योग्य आहे का? सर्वप्रथम आपली ओळख करून द्या थोडक्यात तरी पण. मी प्रदीप सोनावणे. ओके. सामाजिक चळवळीत काम करत असतो आणि सर्वप्रथम आपले आभार मानतो की आपण आपल्या चॅनलवरती माझ्याशी संवाद साधत आहात. जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय दिवा. सर्व आदर्शांना प्रणाम करतो आहे. आणि आपण जो प्रश्न विचारला की खरोखर योग्य आहे का आरक्षणाचा वाद? आता आपण आरक्षणाचा वाद योग्य आहे का नाही हे समजून घेण्याच्या अगोदर आपण आरक्षण समजून घेऊया. ओके. मुळातच आहे ना, म्हणजे आरक्षणाचा वाद आहे, परंतु आरक्षण कशासाठी होतं ते अगोदर मूलभूत समजून घेणं गरजेचं आहे. खरं म्हणजे अनेकांच्या प्रतिक्रिया किंवा अनेकांचं याबाबतचं मत आपण ऐकलेलं असेल, परंतु तरी देखील वेगवेगळ्या लोकांची वेगळ्या मतं असू शकतील, त्यांचा अभ्यास वेगळा असू शकेल. त्या संदर्भातनं आरक्षण आपण अगोदर समजून घेऊया. आरक्षण म्हणजे सर्व सामाजिक घटकांचं, वंचित सामाजिक घटकांचं रक्षण. ओके. रिझर्व म्हणजे काय? रिझर्वेशन म्हणजे रिझर्व करतो आपण. सोप्या शब्दात काय समजून देता येईल का? मला आठवतं तुम्ही एक उदाहरण दिलं होतं खूप चांगला, एका म्हणजे हॉस्पिटलच्या बाबतीत. मी देतो आपल्याला ते उदाहरण. ओके. परंतु आपण आरक्षण समजून घेताना ओके. जो आरक्षणामागचा उद्देश होता ओके. की वंचित घटकांचं, म्हणजे भारतीय नागरिकामध्ये काही वंचित घटक असतात किंवा नैसर्गिक न्यायाप्रमाणे काही वंचित राहतात. ओके. अशा सर्व वंचित घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया, ही प्रक्रिया आणि ह्या प्रक्रियेसाठी केलेली उपाययोजना म्हणजे आरक्षण. आता ही तुम्ही या सर्व आपल्याला कोणासाठी करायचं आहे तर भारतीय नागरिकांसाठी. हे कोण घटक आहेत? आपले भारतीय नागरिक आहेत. या भारतीय नागरिकांचा सर्वांगीण विकास, देशाचा विकास कधी होतो? नागरिकांचा विकास. एका शहरातल्या एकाही भागाचा विकास झाला किंवा आपला हात सशक्त झाला आणि आपला मेंदू कमजोर राहिला, त्याचा काही फायदा नाही. किंवा आपला मेंदू खूप आहे आणि आपण प्रगत आहे आणि आपण हातापायाने आदो आहोत, तर त्या शरीराला फायदा आहे का? नाही. मग शरीराच्या सर्वच अवयवांचा, तसं देशातील सर्व घटकांचा, नागरिक जे आहेत त्यातील घटकांचा सर्वांगीण विकास हा शाश्वत विकास झाला पाहिजे. सर्वांगीण विकास, शाश्वत विकास असला पाहिजे. आता विकास असणं म्हणजे काय? आता विकास हा कसा होईल? आता आपण जसं शरीराचं उदाहरण दिलं, विकास कसा होईल तर त्याला व्यवस्थित उपाययोजना करायच्या आहेत. आता जेव्हा आपण आरक्षण म्हणतो तर विकास, शाश्वत विकास कसा होईल तर त्याचा आर्थिक विकास झाला पाहिजे, त्याचा सामाजिक विकास झाला पाहिजे, त्याचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे, त्याचा व्यक्तिगत विकास झाला पाहिजे, त्याला व्यक्तिगत भूमिकाबद्ध विकास झाला पाहिजे. हे आणि कोणीतरी विकास करतो ना, तो विकासाचा तो सक्रिय झाला पाहिजे. आपल्या हातावर आपला समजा हात आदो असेल तर त्या हाताला कोणीतरी देतो, त्या हातामध्ये आपल्या हाताची क्रिया कोणीतरी आपला हात धरतो, असं नव्हतं. तो हात स्वतः सक्रिय झाला पाहिजे. म्हणजे हे जे सामाजिक घटक आहेत देशात, भारतीय नागरिकातील जे सामाजिक घटक आहेत, त्या सामाजिक घटकांना सक्रिय करण्याची प्रक्रिया म्हणजे आरक्षण.
आता ह्या आरक्षणामध्ये आरक्षणाचे प्रणेते किंवा आपण शाहू महाराजांचं पाहूया. शाहू महाराजांनी सर्वप्रथम ही आरक्षण ही संकल्पना राबवली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी पण ती संकल्पना राबवण्यासाठी ब्रिटिशांकडे तशी विनवणी केली होती, परंतु सर्वप्रथम शाहू महाराजांनी ही संकल्पना राबवली. आता तुम्ही एक उदाहरण देतो मी शाहू महाराजांचं. आपल्या ज्येष्ठ राजकारणात आपले जे महान जे आहेत शिवछत्रपती शाहू महाराज, त्यांनी जे उदाहरण दिलं होतं ते मी आपल्याला देतो. शाहू महाराज जेव्हा अशा प्रकारचं आरक्षण देत होते तेव्हा त्यांनाही विरोध झाला की आपली तिजोरी तुम्ही अशा घटकांसाठी का खाली करता तुम्ही. हे देशाची तिजोरी तुम्ही अशा ठराविक घटकांसाठी सामाजिक न्यायासाठी का तुम्ही करता. तेव्हा शाहू महाराजांनी ज्याने विरोध केला होता ते पुण्यातील काही लोक होतं प्रतिष्ठित, त्यांची आता पण ती लोक गेली. शाहू महाराजांनी त्यांचं आदरातिथ्य केलं, स्वागत केलं, त्यांना जेवण खाऊन केलं. आणि मग शाहू महाराज घोडे जे ते बांधतात, आपण जसे बैल आपला गोटा असतो तसं तसं घोडे दावण्याचे ते जे ठिकाण आहे तिथे घेऊन गेले. शाहू महाराजांनी त्यांच्या तिथे माणूस होता त्यांना सांगितलं की यांना पेंढ्या घाल, म्हणजे जो असतो चारा गुरांचा घोड्यांचा पेट त्यांना घाल आणि सगळं घोड्यांना सोडून दे. आता त्यामध्ये काय झालं, त्याने 2-3 पेंढ्या ते घातल्या. जो सशक्त घोडा आहे तो ते सगळं खाऊन टाकायचा आणि जे कमजोर घोडे आहेत ते पाठीमागे उपाशीच राहायचं. मग हे उपाशीत राहिले. तेव्हा त्या माणसाला पटवून दिलं की त्या घोड्यांपर्यंत जाणे म्हणजे सामाजिक न्याय. आता न्याय आणि सामाजिक न्यायामध्ये फरक आहे सागर. कायद्याच्या भाषेत बोलला तर न्याय हा आणि सामाजिक न्यायामध्ये फरक आहे. न्याय आपण मिळवू शकतो, एखाद्या यंत्रणेकडून आपल्याला मिळालेला न्याय बरोबर म्हणजे तो सामाजिक न्याय. पण एखाद्या यंत्रणेने प्रत्यक्ष त्या वस्तीकडे जाणे, प्रत्यक्ष त्या समूहाकडे जाऊन न्याय देणे म्हणजे सामाजिक न्याय. ओके, म्हणजे आपण जो व्यक्तिगत मिळवतो तो वेगळा नाही, परंतु संपूर्ण एखाद्या यंत्रणेने जो दिलेला असतो तो सामाजिक न्याय. त्या न्यायालयातनं जो मिळतो व्यक्तिगतरित्या कोणती यंत्रणा. आता आपण एक उदाहरण देऊया. आपल्या पनवेल महानगरपालिकेने आपल्याकडे सगळीकडे पाणी नाही म्हणून पाणी सांगितलं की प्रत्येकाने 2-2 बादल्या घेऊन तुम्ही फेज बनल्या आणि पाणी घेऊन जा. ज्यांच्याकडे आहेत बादल्या ते सगळेजण जातील, बरोबर. ज्यांच्याकडे बादली नाही ते मग यंत्रणेचं काम काय. पनवेल त्या यंत्रणेचं काम सामाजिक नाही. हा काय होईल, बादली न्यायानुसार नुसतं न्याय काय, फक्त बादली घेऊन जाणे हा न्याय होईल, पण बादली नसलेल्याला बादली उपलब्ध करून देणे म्हणजे बादली नसलेल्यांचं काय. ओके, बरोबर. आपल्या आदिवासी वडील त्यांचं काय, ते कसे घेऊन त्यांच्या बादल्या. मग यंत्रणेने काय करायला पाहिजे, त्या बादल्या त्यांना पुरवल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्याकडे जाण्याचं सामर्थ्य नसेल तर त्यांना टेम्पो करून दिला पाहिजे, काही साधन दिलं पाहिजे. त्याला सामाजिक न्याय म्हणतात. म्हणजे सामाजिक न्याय हा मिळाला पाहिजे त्या वंचित घटकांना. आता म्हणून आरक्षण. आता तुम्ही मला वंचित घटक कसे काय. आता 1947 साली आपला देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर कायदे होते. इंग्रजांचे कायदे होते. त्याच्या अगोदर आपल्याकडे निजामाचे किंवा जे काय परकीय आक्रमण झालं त्यांचे कायदे होते. त्याच्या अगोदर आपल्याकडे एक चातुर्वर्ण संस्कृती होती, ज्या संस्कृतीने 4 वर्ण अबकड असे वर्ण केले होते. त्या वर्णात अबकड ही असे पण वर्ण झाले होते. एखाद्या वर्गाला अमुक म्हणजे त्यांना एक बंदिस्त घर दिलं होतं. म्हणजे आता त्या चातुर्वर्णामध्ये असेल बाबा, कोण त्या ठिकाणी ब्राह्मण असेल तो कर्मकांड करेल, क्षत्रिय असेल तो लढाई करेल, बाकी वैश्य असेल तो व्यापार करेल, आणि शूद्र म्हणजे तो कामी. अतिशूद्रांचं पण की त्यांचं अस्तित्वच नव्हतं. अतिशूद्र पण होते की त्यांना अस्तित्वच नव्हते, त्यांना स्वतःची ओळख पण नव्हती. मग अशा या सगळ्या लोकांचा विकास करण्यासाठी त्यांना आयडेंटिटी झालं पाहिजे. विकास कधी होतो, जेव्हा ओळख प्राप्त होईल तेव्हा. आणि आता बघा, हे आरक्षण हे देश हितकारक आहे, निश्चितपणे आहे. आता आपण आरक्षणाची आर्थिक बाजू समजून घेऊया. आता समजा एका घरातील
राजेपाड्याचा पण गृहीत धरूया. राजेपाड्यातील एका घरातील 4 लोक कामाला लागली. एकच घरातली 4 लोक कामाला लागली आणि बाकीची लोक कामाला लागली. तुम्ही काय खरेदी करणार? 4 लोक राहिले तर 4ही भाऊ आपण कामाला लागलो तर काय करणार? एक आपल्या घरात टीव्ही नसेल तर टीव्ही आणू आपण, बरोबर? सुखसुविधा वस्तू म्हणजे काय होणार? आपली आपण कामाला लागतो, आपल्याला उत्पन्न प्राप्त होतं, आपली क्रयशक्ती वाढते. आपली क्रयशक्ती वाढली की आपली गरज वाढते, गरज वाढली की आपली मागणी वाढते, मागणी वाढली की उत्पादन वाढतं. आता हे जर तुम्ही एका चारच भावांना समजा नोकरी असेल तर एक टीव्ही किती येईल तुमच्या घरात? एकच टीव्ही येईल. गाड्या किती येतील? एकच गाडी येईल. तर 4 लोकांच्या तर 4 गाड्याची गरज राहणार नाही तुम्हाला. पण हेच जर राजे, गायकवाड, सोनवणे किंवा म्हात्रे अशा तिन्ही घरातली मुलं तिथं कामाला 4 मुलं कामाला लागली, काय होईल? उत्पन्न त्यांना उत्पन्न जेवढं भेटेल त्यांच्या घरात गाडी, तो काय करेल की मला राजे काय बोलेल की मला गाडी पाहिजे, गायकवाड काय बोलतील मला गाडी पाहिजे, सोनावणे काय बोलतील मला गाडी पाहिजे. त्यांच्या मुलांना म्हणजे आपोआप काय होणार आहे? क्रयशक्ती यांची वाढणार आहे, गरज वाढेल, गरज वाढली की मागणी वाढेल आणि ऑटोमॅटिक काय होणार आहे? उत्पादन वाढेल. उत्पादन वाढेल म्हणजे काय होणार? देशाचा विकास होईल. ही त्याच्या मागे आर्थिक. आता मला काय बोलायचं आहे, आता ही भांडणं चालू आहेत, म्हणजे वाद चालू आहे म्हणून आपण आता, म्हणजे साध्या सोप्या शब्दात वाद का भांडण परत आता मोठा विषय व्हायचा. मराठा आरक्षण मागतात, बाबा ओबीसीमधनं आरक्षण द्या. इथे ओबीसी सांगतो बाबा आमच्यातनं आरक्षण देऊच नका. हा वाद कितपत योग्य आहे सध्या? आता वाद कितपत योग्य आहे? आरक्षण साठी जर वाद चालू असेल, पण तो आरक्षण हे कुणासाठी आहे? पहिलं प्रथम घेतलं पाहिजे जे वंचित घटक आहेत, जे शोषक आहेत, जे शोषित आहेत, अशा लोकांसाठी आरक्षण आहे. आता आरक्षणामध्ये बघा बाबासाहेबांनी काय केलं की 340 कलम सर्वप्रथम टाकलं. सर्वप्रथम 340 कलमामध्ये काय सांगितलं की बाबासाहेबांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची आयडेंटिफाय लवकर होणार होती. कारण अनुसूचित जाती म्हणजे तुम्हाला 5वा घटक सांगितला अतिशूद्र, त्यांना अनटचेबिलिटी आपण जे बोलतो, ती लोक पटकन आपल्याला आयडेंटिफाय होणार होती. किंवा ST मधली आदिवासी लोक आपल्याला पटकन पण जो छुपा वर्ग होता, जो छुपा अन्यायग्रस्त वर्ग होता, जो ओबीसी वर्ग होता, म्हणजे जो प्रत्यक्षात त्याला त्याची जाणीव नव्हती. म्हणजे तो मागास आहे याची त्याला जाणीवच नाही. तो मागास होता, त्याला यंत्रणेने मागास बनवलेलं होतं. त्याची वैचारिक प्रगल्भता नव्हती की आपला स्वतःला मग त्यासाठी बाबासाहेबांनी 340 ओबीसीसाठी एक कलम बनवलं आणि त्यांना काय सांगितलं की याचा अभ्यास करा आणि जेवढे काय आहेत त्यांना जे काय आहेत, जे घटक आहेत त्या सर्व घटकांना याच्यामध्ये समाविष्ट करा. आता आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचा एक दुसरा अट्टास होता की स्त्रियांना अधिक प्राधान्य असलं पाहिजे. तर त्याच्यावरती बाबासाहेबांचे काही खटके उडाले. कृष्णमाचार्य जे आहेत ते विचारलं बाबासाहेबांना की डॉक्टर आंबेडकर, तुम्ही हे देशाच्या SC STला ठीक आहे, पण हे ओबीसीला आरक्षण काय? तर बाबासाहेब त्याला म्हणाले की जसं मी मागाशी उदाहरण दिलं की देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ओबीसी हा समाज जो मागास आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या समाजाचा हा समाज सर्वात जास्त आहे. जर मंडल आयोगाच्या प्रमाणे त्यावेळी 90-92च्या काळी तो 52% असा, पण तो आता अधिक असेल. तर या समाजाला आरक्षण पाहिजे. आता या समाजाला आरक्षण पाहिजे तर या समाजाच्यामध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांना आजही आरक्षण पूर्णपणे समजलेलं नाही. त्याच्या आरक्षणाचा लाभ पण घेतला लाभच नाही. कारण त्यांना आरक्षण जे एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही तर आपण त्याच्यावर भूमिकाच घेत नाही. आणि ती भूमिका न घेतल्यामुळं आपल्या ओबीसी समाजाचं खूप नुकसान झालेलं आहे. कारण आपण आरक्षणाबद्दल जसा SC प्रवर्ग हा जागृत आहे तसा जागृत ओबीसी समाज आज आता मात्र एक गोष्ट मराठा समाजाच्या आंदोलनाने चांगली केली आहे की हा समाज जागृत अवस्थेकडे चाललाय. जागृत अवस्थेकडे चाललं. ती प्रक्रिया निर्माण झाली. मी मराठा आंदोलकांना खरंच धन्यवाद देईन की तुम्ही काहीतरी आपल्या भारतीय नागरिकांचा जो सुस्त झोपलेला होता. बाबासाहेब म्हणतात की ओबीसी म्हणजे झोपलेला वाघ आहे. तो झोपलेला वाघ आहे.
बरं. हां आता बाबासाहेबांनी दुसरं काय सांगितलेलं आहे, राज्यघटनेमध्ये काय सांगितलं आहे, कलम 15(4) कलम 15(4) आणि 16(4) एक पद्धती निर्माण केली आहे. राज्यघटनेचं आपलं राज्यघटना हे जे मूलभूत अधिकार दिले आहेत त्याच्यामध्ये आपले मूलभूत हे नैसर्गिक अधिकार आहेत. म्हणजे प्रत्येक माणसाची सर्वांगीण उन्नती व्हावी, त्याचा माणूस हा केंद्रबिंदू आहे. आपल्या राज्यघटनेचा किंवा जे आपण संविधान म्हणतो त्याचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. माणसाची सर्वांगीण उन्नती व्हावी. आता माणसाची सर्वांगीण म्हणजे त्या घटकांची उन्नती हा तर घटनेच्या 15(4) 14वं कलम काय सांगतं की सर्व कायद्यापुढे समान असले पाहिजेत. बरोबर. पण त्याचबरोबर त्याने काय केलं, खालच्या कलमामध्ये काय सांगितलं, सर्वांना समान येण्यासाठी तुम्ही संधी दिली पाहिजे. बरोबर आहे. आणि तर म्हणजे सर्व समान असले पाहिजे, परंतु त्यांना समान होण्याची संधी द्याल तेव्हाच ते सर्व समान होतील. बरोबर. राईट ना. आता त्यांना संधीची समानता दिली पाहिजे. संधीची समानता कधी, आणि त्यासाठी बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये प्रयोजन आहे की 15(4) राज्य सरकारला एखादा आयोग नेमता येईल. बरोबर. आणि जे शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागास आहेत अशा लोकांचा, अशा प्रवर्गांची एक यादी बनवता येईल. बरोबर. घटनेच्या 16(4) काय सांगितले, 16 काय सांगतं की सगळ्यांना तुम्ही कोणाला म्हणजे नोकरी करताना किंवा असं कोणताही भेदभाव करता येणार. पण 16(4) काय सांगितलं त्याने, ते पुन्हा सांगितले की अशा लोकांसाठी, म्हणजे जे प्रवर्ग मागास प्रवर्ग आहेत, ज्यांचे हक्क अधिकार यांच्यापासून वंचित आजही आहेत, यांना तुम्ही नोकरीमध्ये सामावून म्हणजे मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानंतर त्यांची जर म्हणजे ते लागू होत असतील आरक्षणाला त्यांची जर क्वालिफाईड होत असतील ते, तर ते आरक्षण दिलं पाहिजे. आता झालंय काय, आता तुम्ही मराठा आरक्षणाचं विचारलं मला, तर पूर्वी मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं, बापट आयोग, गायकवाड आयोग, त्यानंतर नारायण राणेंची समिती आणि आता शिंदे आयोग. मराठ्यांना आता मराठ्यामध्ये कसं झालं आहे की मराठ्यांच्या पूर्वी जे मराठी होते त्या हा पण वर्ग आहे, हा पण भारतीय नागरिक आहे. पण त्यांच्यामध्ये पण जर खरोखर वंचित जर झाले असतील, न्यायापासून वंचित झाले असेल, तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण ते मिळाल्याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसने गेलं पाहिजे. बरोबर. आणि संविधानाने आपल्याला काय आयुध दिले ते आंदोलन करू शकतो आपण, पण आपण अल्टिमेट ज्याला बोलतो आपण, असं देऊ शकत नाही. 24 हे नाही देऊ शकत आपण. आता आणि दुसरी मागणी की नाही, ही मागणी अशी मागणी आहे की या मागणीला काही आधार संसदीय आयुधांचा कोणताही आधार नाही. मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण जे मागितलं जातं मराठ्यांकडनं, त्याला संसदीय कुठलाही आधार नाही. तुम्ही कसं काय तुम्ही करू शकता, अगोदर त्यांनी मागास स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही आरक्षण मागितलं पाहिजे. आणि आता तर ओबीसीची जी आता ते जवळजवळ, आता मी मागे तुम्हाला सांगितलं, आपण एक उदाहरण घेऊ, 340 एक दवाखान्यात 340 वार्ड आहे. बरोबर आहे. 340 वार्डामध्ये 250 पेशंट आहेत. अशा पेशंटला ते सलाईनवरती आहेत, कोणाला ऑक्सिजनची गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे, आणि बाहेर काय लोक आहेत जे पेशंट आपण त्यांना पेशंट, त्यांनाही उपचाराची गरज आहे. ते तिथे येऊन मला नाही लागले, डॉक्टरवर बोलायला लागले की नाही आम्हाला 340 मध्येच घाला, आम्हाला ऑक्सिजन द्या. अरे ऑक्सिजन देण्याचा किंवा 340 मध्ये तुम्हाला सामावून घेण्याचा, त्या 300 वार्डमध्ये सामावून घेण्याचा, हे डॉक्टरने सिद्ध करायला पाहिजे. डॉक्टरने करायला पाहिजे ते की तुम्ही खरोखर त्या ऑक्सिजनची तुम्हाला गरज आहे का. थोडक्यात असं आहे की बाबा 340 पेशंटची क्षमता आहे एखाद्या दवाखान्याची, आणि त्याच्यामध्ये सध्या 340 पेशंट भरलेले आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये ऑक्सिजन
ठराविक लोकांना 15 लोकांना ऑक्सिजनची म्हणजे 15 लोकांच्या ऑक्सिजनची व्यवस्था आहे, 2 लोकांच्या इमर्जन्सी म्हणजे ऑपरेशनची म्हणजे तिथे व्यवस्था आहे. तर तिथे सगळी 340 एकदम ऑपरेशन करू शकत नाही. 340 लोकांना डायरेक्टली ऑक्सिजन देता येणार नाही. ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे तुमचं असं म्हणणे. बाबा डॉक्टरनी सर्टिफाय केलं पाहिजे, हा याला आता एकदम अर्जंट ऑक्सिजन लागणार आहे. किंवा काय डॉक्टरपुढे दवाखान्यापुढे पर्याय काय, राज्य सरकारपुढे पर्याय काय, वेगळा वाढ करा, त्या वाढमध्ये द्या, वेगळा वाढ करा. तिथे खरोखर पेशंट जर आहेत त्यांना उपचाराची गरज आहे तर त्यांना तिथे वाढ द्या, त्या वाढ करा आणि त्या वाढ मिटवून टाका. तुमचे 340वर आक्रमण का? म्हणजे 340 मधनंच तुम्ही जर मागाल तर एकेकोरी का? या एकेकोरीचं कोणीही समर्थन करणार नाही. आणि कालचे तुम्ही विधानसभेतली भाषणं ऐकली असतील, या एकेकोरीचं कोणीही समर्थन केलेलं नाही, पण छुप्या रीतीने त्यांनी आपला अजेंडा मांडला. एक गोष्ट पक्की आहे, मला ती जी सगळी भाषणं तुम्ही सगळे भाषणं ऐका. कालच्या भाषणामध्ये खरंच ती भाषणं पाहून बाबासाहेबांनी जो उद्देश केला होता, बाबासाहेबांनी जे आरक्षणाची संकल्पना मांडली होती की या आरक्षणाच्या संकल्पनेतून देशाचा सर्वांगीण विकास होईल, देशातील प्रत्येक माणूस हा मुख्य प्रवाहात येईल, देशातील सर्व बंधुभाव एकत्र येईल. हा एक कालच्या भाषणावरून तुम्हाला काय वाटलं की बाबासाहेबांच्या त्या उद्देशाला त्याला कुठेतरी आउटसाईड केला जातो? अहो राज्य कोणताही मी त्यांची ते मोठे व्यक्ती आहेत, प्रत्येकजण आपला मतदारसंघ राखून बोलत होता. आपल्या मतदारसंघात मराठ्यांची किती आहे? आरक्षणापेक्षा म्हणजे भविष्यातील मतदान हा उद्देश डोक्यात होता प्रत्येकाच्या. भविष्यातील मतदान. आणि तुम्ही सांगा, आपण 1947 सालीनंतर आपण 50 नंतर आपण कोणी शूद्र राहिलो नाही, कोणी वैश्य राहिलो नाही, कोणी क्षत्रिय राहिलो नाही, कोणी ब्राह्मण राहिलो, आपण सर्व भारतीय समान नागरिक आहोत. अशा अवस्थेत सुद्धा विधान परिषदेमध्ये अमुक समाज क्षत्रिय होता, अमुक समाजाची मग 12 मुख्यमंत्री झाले, 13 मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री हे काय उत्पन्नाचं साधन नसतं, मग उत्पन्नाचं साधन नसतं, मग त्या समाजाची प्रगती कशी होईल? असे जर मुद्दे मांडत असाल तर मग आपण खरोखर भारतीय नागरिक म्हणजे बाबासाहेबांनी किंवा शाहू महाराजांनी जी संकल्पना राबवली त्या संकल्पनेच्या आपण किती विरोधात अगोदर. बरोबर. मला दुसरा एका प्रश्नाकडे जायचं आहे. खरं म्हणजे कालची भाषणांचा विषय झालाच, म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक जो प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी, तो आपल्या जातीचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होता आणि त्यांच्यासाठीच त्यांना त्या ठिकाणी नेमणूक दिलेली आहे. परंतु तरी देखील संविधानाच्या अंगाने ते बोलत नव्हते असं तुमचं एक ठिकाणी म्हणणं आहे. बरं, मला एक विचारायचं आहे की आरक्षण हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे ना, प्रतिनिधित्व आहे ना. आरक्षण हे समाज घटकांचं प्रतिनिधित्व आहे, जातीचं प्रतिनिधित्व आज आरक्षण नाही आहे. तुम्ही विशिष्ट जाती, तुम्ही समाज घटकांचं प्रतिनिधित्व करा. आरक्षण हे काय प्रतिनिधित्व आहे, ती काय अशी व्यवस्था नाही की ज्या व्यवस्थेला आपण सहजपणे स्वीकारतो असं नाही. मला एका दुसऱ्या मुद्द्यावर जायचं आहे की आता जे आरक्षणाचा जो वाद आहे त्याच्यामध्ये सध्या मराठा आरक्षण म्हणजे मराठा समाज हा ओबीसीतनं आरक्षण मागतोय, तो SC मधनं काय आरक्षण मागत नाही, बरोबर आहे, किंवा ST मधनंही मागत नाही. पण त्या ठिकाणी आहे ना, या बाबतीत अगदी प्रतिक्रिया व्यक्त करताना अगदी परखड मत मांडताना फक्त SC समाज दिसतो, ज्यांच्याकडनं अजिबातच आरक्षण ते मागत नाही. म्हणजे खरं म्हणजे OBC पेटून उठला पाहिजे असं जरी असलं तरी मात्र SCचा हा समाज आहे ना, तो याविषयी त्याची प्रखर भूमिका मांडताना दिसतोय आणि एक प्रकारे विरोधच करतोय की मराठ्यांची जी मागणी आहे संविधानिक आहे असं दिसतंय. OBC या ठिकाणी तेवढा जागृत नाही. इथला आगरी कोळी पाटील साहेबांचीच आपल्या सकाळी मुलाखत झाली, ते देखील म्हणतात की बाबा OBC अजून जागा झाला नाही, मराठा जागा आहे, OBC जागा झाला नाही. SC मात्र खूप जागरूक आहे, त्याचं कारण काय? आता सर्वप्रथम मी असं मांडणी करतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे की नको असं नाही. जे समाज घटक वंचित आहेत, ज्यांच्याबद्दल खरोखर अन्याय आहे, त्या घटकांचं वर्गीकरण करून मराठा समाजाला आरक्षण संविधानात्मक यंत्रणेतून ते मिळालं पाहिजे. मग काय मागासवर्गीय आयोगाने शिफारस करायला पाहिजे. आता 102वी घटना दुरुस्ती केली. 102व्या घटना दुरुस्तीने जो राज्याचा अधिकार होता तो केंद्र सरकारने घेतला आहे. मग आता 102व्या घटना दुरुस्तीप्रमाणे जो राज्यांनी काय करायचं, आता शिफारस करायचं. शिफारस कोणी करायचे? मंत्रिमंडळाचा कोण मुख्यमंत्री, राज्याला कोण, राष्ट्रपतींचा कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे? गव्हर्नरने
करायचे आणि त्या दृष्टीने जर तशी जर प्रोसेस झाली तर निश्चितपणे आणि खरोखर जे वंचित आहेत आजही मराठी समाज सर्वच पूर्णपणे असं विकसित आहे की कारण त्यांची पण विकासाची त्यांना जी सूज होती ती सूज समजलेली आहे. आपली ती सूजच होती आपली ती मराठा जो स्वतःला समजत होता विकसित आहे ती सूज आहे अशी आता त्यांना जाणीव आता समजलेली आणि ती सूजला त्यांनी घटनात्मक उपाययोजना करून ते औषध घेतलं पाहिजे. आरक्षणाचं औषध घेतलं पाहिजे. बघ आरक्षण एकेकाळी हिंसेचं प्रतीक होतं. सागर आम्ही जेव्हा आम्ही कॉलेजला जायचो जेव्हा त्याच्या अगोदर जे रिझर्व्ह कॅटेगरीतली लोक आहेत तो एससी आहे त्यांना आहे अशा प्रकारचं हिंसेचं. पण आरक्षण हे हिंसेचं पण नाही, आरक्षण हे अस्तित्वाचं पण अस्त्र झालं पाहिजे. आरक्षण ही उपाययोजना असली पाहिजे. हे अस्तित्वाचं पण अस्त्र झालं नाही पाहिजे. माझं अस्तित्व असं नाही आणि हिंसा उपाययोजना असली पाहिजे. घटनात्मक उपाययोजना असली पाहिजे. उपाय असले एससी समाज जागरूक का आता एससी समाज जागृत का आता कोणताही समाज जेव्हा त्यांच्या आदर्शांना इमाने निष्ठापूर्वक त्या आदर्शांना मांडतो त्या विचारांचे प्रगल्भ होतो. हा एससी समाज शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांच्या वैचारिक भूमिकेला सदैव स्मरण करत असतो. त्यामुळे तो जागृत झाला. आणि महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात समाजाची अवस्था काय विद्या विना मती गेली मती विना गती गेली गती विना शूद्र खचले एवढे अनर्थ एकदा अविद्येने केले. त्याने काय केलं एससी समाजाने ही अविद्या ही आता नष्ट करण्याच्या त्या प्रक्रियेत ते सामील झाले प्रामुख्याने सामील झाले. बाबासाहेबांचा आदर्श घेतला त्यांनी पुस्तक वाचले ज्ञान जे ज्ञान ग्रहण प्रत्येक त्याच्यामुळे त्यांची जी मानसिक जी काय अवस्था आहे कारण बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रती त्यांना त्यातले समजले आरक्षण आणि त्यांना ते केव्हापासून बोलायचे की ओबीसी माझा बांधव आहेत. एससी एसटी ओबीसी हा तुम्ही मला वाटतं जयंतीला भाषणं काय ऐकले असतील तुम्ही तेव्हा लोकांना माहीतच नव्हतं ओबीसी म्हणजे काय. खरंच सांगतो मी तुम्हाला ओबीसी म्हणजे हा लोकांना माहितीच नव्हतं. आपल्या इथे तरी आपल्या ठाणे रायगड परिसरात ओबीसी म्हणजे काही संकल्पनाच आपल्याकडे नव्हती. स्टायपंड घेण्यासाठी ओबीसी दाखले लागायचे आपल्या लोकांना तिथपर्यंत विषय होता. कधी सिडकोचे स्टायपंड जेव्हा आत्ता कुठे आपला समाज म्हणजे ओबीसी समाज जागृत होत आहे तर या समाज म्हणजे जो ज्ञानाच्या दिशेने जातो. आता तुम्ही म्हणा एससी समाज किंवा एक पर्टिक्युलर पण बौद्ध समाज हा बौद्ध समाज ज्ञानाच्या दिशेने गेला त्याच्यामुळं त्याला शोषण कसं प्रकारचं होतं ते कळलंय आणि आपल्या बरोबरच्या माणसाचं शोषण म्हणजे आपण ज्या समाज घटकांबरोबर राहतो त्या समाज घटकांचंही शोषण आजही होतंय हे त्याला जाणीव आहे आणि ते शोषण होऊ नये म्हणून यासाठी त्याचं जागृत आणि त्याचं काम आहे. बघा म्हणजे थोडक्यात मोठं दिव्य लावत असं नाहीये त्याचं काम आहे तो. थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की बाबा एससी समाजाला पुरेपूर माहिती आहे की ओबीसी समाज तुझा मागास आहे. मग ते एससी समाज कोणताही समाज अशा अवस्थेत गेला की तसाच जागृत होणार. बरोबर. आता बघा कालचंच उदाहरण घ्या आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले PhD धारकांना दिवे लावणार आहेत का किती आपण काय कसं आपण त्यांच्या तोंडातून आलं ते काय आता उद्याचं स्पष्टीकरण काही असेल उद्या माफी मागतील काय असेल पण हे कसं काय होऊ शकतं म्हणजे आपले तेवढी वैचारिक आपण झालो नाही. शिक्षणाच्या बाबतीत नाही बोलायला पाहिजे. बरं दुसरी खरं म्हणजे आता आपल्याला समारोपाकडे जायचं आहे. पाटील साहेब यांना नेहमी प्रखर भूमिका मांडत असतात. राजाराम पाटील साहेबांवर देखील खूप प्रचंड टीका होते म्हणजे ते मराठा द्वेष करतात असं बऱ्याच वेळेला त्यांच्याविषयी बोललं जातं आणि म्हणजे वस्तुस्थिती खूप शिव्या पडतात त्यांना. तुम्ही पाहिलं असेल अगदी जेव्हा त्यांची मुलाखत सुरू असते तर त्यांना प्रचंड शिव्या दिल्या जातात. खरोखरच ते तुम्हाला देखील म्हणजे मराठी द्वेष करणारे वाटतात का किंवा त्यांची पोटतिडकी सगळी वाटते काय बोलाल तुम्हाला हा प्रश्न तुमच्यासाठी म्हणजे हा अगदी वेगळाच प्रश्न असेल कदाचित. बरोबर तुमचं जो मी प्रश्न विचारला राजाराम पाटील कोणत्याही माणसाला व्यासंग असेल म्हणजे आपण राजाराम पाटील साहेबांसोबत विषय बोलतो. राजाराम पाटील साहेबांना जर व्यासंग असेल त्या व्यासंगाने ते बोलत असतील
अभ्यासवृत्तीने ते बोलत असतील, ती त्यांची भूमिका मांडत असतील, तर त्या भूमिकेला आपण समर्थनच दिलं पाहिजे. पण ती भूमिका मांडताना ते द्वेषमूलक होतात का, याच्याकडे लक्ष दिलं ते पाहिजे. वैयक्तिक द्वेषमूलक होतात का, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आजारापेक्षा उपचार भाग नको. हां, जर हे बघा देशामध्ये किंवा कुठे आपल्या संत परंपरेमध्ये सांगितले, जे आपण पेरतो ते उगवतं. आज आपण द्वेष पेरला समाजाबद्दल, कोणत्याही समाजाबद्दल द्वेष पेरला, तो आपल्यालाही तेच वाटायला येणार आहे. पण द्वेषपूर्वक पेरणी आपल्याला नकोच आहे. आपल्याला जागृतीची पेरणी हवी. आपल्याला कोणती पेरणी आहे? जागृतीची, सामाजिक न्यायाची पेरणी हवी आहे. सामाजिक न्यायाची जाणीव झाली की जागृती होते, आणि जागृती झाली की अंतर्मनात पटतं ते, आणि त्यासाठी केवळ ज्ञान ग्रहण करणे हेच आपलं काम आहे. म्हणजे पाटील साहेबांची भूमिका तुम्हाला जरी ती, म्हणजे तुम्ही स्पष्ट बोललं नाही अगदी, जरी ते भूमिका म्हणजे मांडत असली ती योग्य असली, परंतु त्यांची मांडण्याची पद्धती चुकीची असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, त्यांची मांडण्याची बऱ्याच वेळेला ते द्वेषमूलक बोलतात असं समोरच्याला वाटतं ना. तुम्ही जर एखाद्या समूहाला द्वेषमूलक टार्गेट करत असाल, आता ती गरजच नाही आहे. क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण असं बोल, माझ्या मते मी एक विद्यार्थी म्हणून बोलतो, कारण मी सर्वप्रथम विद्यार्थी आहे. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, मी समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे, मी कायद्याचा विद्यार्थी, आणि मी माझ्या आपल्या संपूर्ण याचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हणून मी सांगतो की आपण 1947-1950 नंतर आपण ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, अतिशूद्र राहिले आहोत कुठे आता? भारतीय नागरिक म्हणून आपण त्यांचे हे करूया ना. आता काल भास्कर, आता मोठे नेते आहेत शिवसेनेचे, मोठे नेते, ज्या शिवसेनेने खरोखर शिवसेना म्हणजे जातविरहित धर्मनिरपेक्ष म्हणजे शिवसेना होते असं होतं, त्या शिवसेनेचे भास्करराव जाधव पण काल म्हणाले की क्षत्रिय खरोखर आपण अशी ही उपमा कोणाला मांडणी अशी करू नये. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की राजाराम पाटील साहेबांची भूमिका जरी योग्य असली तरी त्यांची मांडणी तुम्हाला न पटणार आहे. मांडणी, त्यांची भूमिका, त्यांचा अभ्यासाबद्दल मी त्यांना सॅल्यूटच करतोय. त्यांच्या अभ्यासात त्यांना, आणि समाजा एवढ्या पोटतिडकीने मांडणारा कोण? पोटतिडकीने मांडणारा कोण आहे? आणि एका बाजूने मग माझ्या परिसरातील माझ्या समाजाचा अभ्यास करता मला असं वाटतं, विद्यार्थी म्हणून असं वाटतं, खरोखर त्यांची मांडणी या समाजाला तेवढं तरी पेटून उठेल. कारण एक लॉजिक आहे, मानसशास्त्राचं लॉजिक आहे की तुम्ही अजूनही जातगिरीने आपल्यातून जातीवर बोललं ना, जातीवर की माणूस पेटून उठतो. कदाचित ते लॉजिक ते वापरत असतील. म्हणजे त्यांना समाज जागृतीचा त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे हे तुम्ही मानता? प्रामाणिक आहे. मग त्यांचं हे पण एक आयुध असेल, हे शस्त्र असेल की जातीवर बोललं ना की ते पेटून उठतो. आपल्यातून गेलीच नाही. प्रभात पर्व आहे ना, हे असं व्यासपीठ आहे तिथे अगदी म्हणजे तुम्ही अगदी ओपनली टीका इथे या ठिकाणी तुम्ही करू शकता, आणि ती म्हणजे ती त्या दृष्टीने स्वीकारली पाहिजे. म्हणजे टीका तुम्ही द्वेषपूर्ण नको. आता पाटील साहेबांच्या विचारांशी तुम्ही काही बाबतीत सहमत असाल, परंतु त्यांच्या मांडणीविषयी सहमत नाही, स्पष्ट बोलता. आणि इथे प्रभात पर्व ते व्यासपीठ आहे, तिथे अगदी कुणाची बाजू घेतली जात नाही. मराठी बांधवांचे देखील आपण मूक मोर्चे असतील, त्यांचे अनेक आंदोलन असतील, ते कव्हर केले आहेत, ते दाखवलेले आहेत ना. आणि आता या भागातला असल्या कारणाने, म्हणजे प्रभात पर्व जे आहे चॅनल, हे प्रभात पर्व हे नवी मुंबई पनवेल भागातील चॅनल आहे. मी स्वतः इथील या घटकातलाच आहे, त्याच्यामुळे या लोकांच्या भावना मांडणं माझं कर्तव्य असं मला वाटतं. बरं, आपण समारोप करूया. खरं समारोप करताना राजाराम पाटलांच्या विषयी त्यांचा जो आतात आहे तो एका शायर लुधियानीची एक ती भूमिका आहे की आज अगर खामोश रहो तो कल बस्ती जल जाएगी. आज अगर खामोश रहो तो कल बस्ती जल जाएगी, सन्नाटा हो जाएगा. आज अगर खामोश रहो तो कल बस्ती एक गांव जल जाएगी, आग लगेगी, सन्नाटा हो जाएगा. और पीछे से आवाज आएगा, आज इधर कोई नहीं था, इधर कोई नहीं था. मग राजाराम पाटील ज्या भूमिकेतून सांगतात ना, ते वस्ती वाचवण्यासाठी सांगतात. बघा, मी राजाराम पाटलांचा समर्थक आहे, पण त्यांच्या द्वेषमूलक आहे ती मांडणीचा मी विरोधक नाही बोलता, मी समर्थन करू शकत नाही. बरोबर. परंतु तरी त्यांचा उद्देश मात्र प्रामाणिक आहे मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या बाकीचे नेते मात्र नाही बोलत याविषयी. हे बोलायला पाहिजे ना. तुम्ही का बोलत नाही? तुम्ही हेच कळत नाही. घाबरायच्यापेक्षा तुमची मांडणी का होत नाही? तुम्ही करा ना. आज आपल्या खूप
वाईट वाटतं. आपण सगळं भांडवलशाहीकडे चाललो आहे सागर. सगळेजण भांडवलशाहीकडे चाललो आहे. आपल्याला राज्यघटनेबद्दल किंवा समाजाबद्दल काही पडलं नाही. आणि ही भांडवलशाही आहे ना, भांडवलशाहीचं उद्दिष्ट काय असतं की स्वतःचं मध्यमवर्ग तयार करणं. फक्त त्यांना ग्राहक हवा असतो. तुमच्या गरजा त्यांना हव्या नसतात. त्यांना ग्राहक हवा असतो आणि आपण ग्राहक बनत आहोत. आपण आता बघा आपण काय केलं. एक छोटंसं एक बोलतो थोडंसं की शासनाचा काय उद्देश आहे की शौचालय बांधा. शौचालय बांधा म्हणजे तुम्ही सकाळच्या माणसाने संडास कुठे करावं त्याची सोय करता, पण माणसाने रात्री काय खावं त्याची सोय करून करणार. पूल पाहिजेत रस्त्यावर, त्याला गाडी येईल त्यासाठी प्रगती झाली पाहिजे त्याची. त्याला अगोदर पाणी लागेल, आरोग्याच्या सुविधा, आरोग्य लागेल. आरोग्य कोण. आणि ह्या आरक्षणाने केवळ प्रगती होत नाही. आरक्षण उद्देश प्रामाणिक असला पाहिजे. केवळ आता बघा नोकऱ्या आरक्षणाने राहिल्यात का. आता सर्वप्रथम आपण ह्या बेसिक मी प्रभात पर्व चॅनलच्या मतेने तुम्हाला हे करेन, विनंती करेन की तुम्ही जसं आता सामाजिक अन्यायाच्या बाजूने जरा कायम तुम्ही भूमिका कव्हर करता, तसंच सामाजिक अन्यायाच्या ज्या काय बाजू आहेत आजही आपण काय समजतो शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणाने कुठले प्रश्न मिटतील किंवा शिक्षणाचे प्रश्न मिटतील, आरोग्याचे प्रश्न मिटतील किंवा म्हणजे या ठिकाणी नोकऱ्यांचे प्रश्न मिटतील असंच वाटतं ना. म्हणून आरक्षण असं वाटतं, पण त्याबरोबर आपण टिकवलं पाहिजे ना. ते आपण नोकऱ्या तर टिकवल्या पाहिजे, आपण शिक्षण तर टिकवलं पाहिजे. उद्या सगळ्या प्रायव्हेट शाळा झाल्या बघा ना. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. थोडक्यात मी मुद्दामच बोलतो की बघा आता आरक्षणामध्ये नोकऱ्या मिळतील असं वाटत असेल. होते का नोकर भरती, सरकारी नोकर भरती होते का कुठे. ऐकलंय तुम्ही सरकारी नोकर भरती होता ना. कित्येक नोकऱ्यांसाठी अजून देखील मारामारी चालू आहे. आता संप चालू होते. कालच मी रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचा संप चालू होता. तलाठी भरतीसाठी चालू आहे. विविध महानगरपालिकेमध्ये भरतीसाठी. म्हणजे जिथे आरक्षण आहे तिथं नोकरीच नाही. आता राहिलं शिक्षणासाठी सगळ्या शाळाच प्रायव्हेट या ठिकाणी. आणि खाजगी नोकरीचं काय झाले खाजगी नोकरीत पण सिक्युरिटी मध्ये करार पद्धत केली. आपल्याच लोकांना दिलं गेलं. म्हणजे जिथे त्या भागातला जो कोण प्रतिष्ठित असेल, म्हणजे नागपूरचा कोण एखादा त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. जे लोकांच्या म्हणजे राज्यघटनेने जे लोकांना 21व्या कलमाद्वारे प्रतिष्ठापूर्वक जिवंत राहण्याचा अधिकार दिला, त्या अधिकाराला हिणावून घेतला जातोय. प्रतिष्ठापूर्ण जिवंत राहण्याचा अधिकार म्हणजे काय. मला आरोग्य पाहिजे तर मी तुम्हाला काय बोललो की सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर तुम्ही अगोदर पैसे न दिले ते उपचारच होत नाही. 1,00,000 2 लाख रुपये टेबलवर ठेवा असं ऐकतो आपण. म्हणजे कसं होणार. आरक्षणाने काय फायदा होणार. मग ह्या ज्या बाजू आहेत ना याच्याबद्दल पण उठाव करायला पाहिजे. हा उठाव, कारण आपली राज्यघटना हे कुणी निर्माण केले सागर. कुणी निर्माण केले. कुणी निर्माण केले. आपली राज्यघटनेच्या सारांशमध्ये लिहिले वी द पीपल ऑफ इंडिया हॅव. आणि ही राज्यघटना आपण भारतीयांनी आपल्यासाठी आपण तयार केली. कुणी तयार केली. ही आपण तयार केली. कशासाठी तयार केली. आपल्यासाठी म्हणजे काय करण्यासाठी की आपल्याला जे मूलभूत अधिकार, जे नैसर्गिक दत्त अधिकार आहेत. मग कोणत्या नैसर्गिक दत्त अधिकार आहेत आपल्याला. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, विचार, अभिव्यक्त, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, त्या दर्जाची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्यासाठी आपण ही राज्यघटना आणि राष्ट्राची एकात्मता अबाधित ठेवून आपण ही राज्यघटना आपल्यापाठी समर्पित केलेली आहे. मग ते आपण जी आपल्यासाठी जी समर्पित केलं त्यासाठी आपल्याला वर्तन करायला नको. आपले किती आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, किती लोकप्रतिनिधी आवाज उठवतात की खाजगीकरणाबद्दल. आपल्या तळोजा एमआयडीसीमध्ये किती आता एखाद्या मी लोकप्रतिनिधीला मी लागलेत म्हणून बरं आहे. आता नाही तर बाकीच्या लोकांनी प्रश्न विचारला की आपल्या तळोजा आपल्यापुरतं आपण घेऊ तळोजा इंडस्ट्रीमध्ये किती लोकांना नोकऱ्यांची किती उपलब्धता आहे आणि किती लोकांना नोकऱ्या म्हणून म्हणजे आहेत आणि किती लोक कायद्याच्या भाषेत नोकर आहेत की कॉन्ट्रॅक्टच्या नोकर आहेत. कॉन्ट्रॅक्ट थोडक्यात तिथे या ठिकाणी तळोजा एमआयडीसी असेल, लाखभर रोजगार असेल. लाखभर रोजगाराच्या नुसतील आजूबाजूला जी सगळी स्थानिक गावं आहेत ज्यांच्या जमिनी गेल्या तर त्यांना म्हणजे त्या जर 80% प्राधान्य दिलं त्या लोकांना तर एकही बेरोजगार राहणार नाही. परंतु दुर्दैव असं आहे ना, म्हणजे मी आता काय बऱ्याच लोक माझ्यावर टीका करत असतात. यार आमची लोक काय क्रिकेटमध्ये
म्हणजे आमचे म्हणजे ते बिझी आहेत ना, स्वतः बिझी आहेत असं दाखवण्यासाठी मुलांना असं कदाचित वाटत असेल. मग ते क्रिकेटकडे जातील, त्या ठिकाणी हळदीला जातील, त्या ठिकाणी ते बाबा शर्यती जातील. म्हणजे ठीक आहे ना, खेळ असला पाहिजे, मनोरंजन असलं पाहिजे, परंतु तुम्ही अगदी दररोज म्हणजे पूर्वी क्रिकेट म्हणजे रविवारी असायचा, क्रिकेट असायचा, म्हणजे बैलगाड्यांच्या शर्यती अगदी ठराविक दिवशी असायच्या, म्हणजे अगदी 26 जानेवारी असेल किंवा म्हणजे अगदी ठराविक दिवसाची असायच्या. आणि हे दररोज चाललं आता. म्हणजे काय बेरोजगारी आहे ना, ते आपण या ठिकाणी आपण इतकी लोक बेरोजगार आहेत ना, हे स्वतःला विसरून जाण्यासाठी हा मला तर वाटतं का भीती वाटायला लागली. बेरोजगारी त्याची जाणीव पण नाही, कारण आपल्याला काहीतरी उपलब्धता झालेली आहे. ही उपलब्धता कशी झाली आपल्याला, त्याच्यावर आपण येऊया 2 मिनिटात. आपण आता पैशाच्या आर्थिक दृष्टीने आपण आधी सबल झालो. सबल कशाने सबल झालो, आपण कष्ट करून सबल झाले नाही. नारायण नागो पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला जमिनी मिळाल्या आणि आपले आदरणीय नेते दिबा पाटील यांच्या समर्पक लढ्याने आपल्याला त्या जमिनीचा मोबदला मिळाला, जमिनीचा मोबदल्याचा अधिकार मिळाला. तो येणारा फुकटचा पैशाने आपल्या अंगावर श्रीमंतीची विकासाची सूज आली आहे. सूज विकासासाठी फक्त पैसा नसतो, पैसा हा नाही, पैशाचे नाही. विकासासाठी तुमचं शैक्षणिक पात्रता. आता बघा, आपल्या समाजातील एकच मला वाटतं नेहऱ्याची तुम्ही मुलाखत घेतली त्यांची, सायली श्याम ठाकूर या ओबीसी कोट्यातून उपजिल्हाधिकारी झाल्या. आता ओबीसी कोट्यात आपल्या उपजिल्हाधिकारी झाल्या की आता हे आपल्या समाजाला आरक्षण होतं, ओबीसीला आरक्षण आहे म्हणून त्या झाल्या. हे जर आपल्याला कळलं तर. पण आपण काय करतो, आता मी मागे एक बोललो, ॲक्च्युली आपला सर्व समाज जागृत झाला पाहिजे. आपण दिंड्या, पताका हे तर आपलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला जे आपले हक्क आहेत त्याची जाणीव पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे सगळ्या गोष्टी योग्य आहेत. म्हणजे मी आता बऱ्याच लोकांना वाटत असं संपूर्ण माझं घर हे वारकरी आहे, माझे वडील वारकरी, भाऊ वारकरी, बहीण वारकरी, म्हणजे सगळी म्हणजे बहिणी वारकरी, सगळे मी स्वतः नाही, परंतु त्यामुळे आम्ही देखील म्हणजे मानणारे आहोत. म्हणजे अगदी वारी म्हणजे कोणीही माझ्या घरातला वारी चुकत नाही आणि म्हणजे सगळं देवधर्म मानणारे लोक होतो आम्ही अगदी. त्याच्यामुळे परंतु हे करत असताना आपला हक्क वारकरी असणं हा जागृततेचं लक्षण आहे. वारकरी म्हणजे काय, तुकाराम महाराजांचा आपण अभ्यास, तुकाराम बंडोखरी तुकाराम महाराजांचं आपल्याला जे काय सांगितलं, नवसापोटी होती लग्न कशाला करते, असे कितीतरी विद्रोह त्यांचे विद्रोही साहित्य आहे. म्हणजे जर तुम्ही तुकाराम महाराजांच्या बद्दल सर्व महाराष्ट्रातील सर्व संत परंपरा अतिशय श्रीमंत संत परंपरा आहे. अगदी सोख्यामाळापासून संत ज्ञानेश्वरांपासून तर बहिणाबाई म्हणजे सगळी जी मंडळी आहेत, म्हणजे कवियत्री असतील किंवा हे, म्हणजे त्यांना तुम्ही कुठल्याही अर्थाने पहा तुम्ही. आपण भक्तीने त्यांना केलं पाहिजे, आपण पाखंडात नाही जाता कामा. आपण पाखंडाच्या विरोधी असलं पाहिजे. वारकऱ्यांचा पहिला वार पाखंडावर असला पाहिजे. इथे बोलावा नाही, परंतु एक गोष्ट सांगेल, म्हणजे त्यांना आता आवडेल का मला नाही, पिसारवे गावामध्ये म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याची सुरुवात सार्वजनिक असावी याची सुरुवात प्रदीप सोनवणे यांनी केलेली आहे. बरोबर बोलतो ना तुम्हाला. म्हणजे काय इथे कुठेही म्हणजे न मांडणारे नाही तर नाही ना, आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत, पण आपला पाखंड पण आपण सोडला पाहिजे. मी या मताचं आहे. आणि परंपरा मानतात, द्वेष पण म्हणजे तुमचं म्हणजे द्वेष द्वेषाची उभारणी ही द्वेषाचे आपण जर झाड लावलं त्याला तुम्ही द्वेषाचीच फळं येणार. कोणतं आहे पण त्याला खरं म्हणजे चर्चा होत आहे. समारोप करायचा आपला, समारोप करताना काय सांगाल थोडक्यात? समारोप करताना हेच सांगेल की आपला जो उद्देश आहे आरक्षणाचा, बाबासाहेबांनी सांगितलेला किंवा राज्यघटनेचा, तो सफल होण्याकडे जाऊया. आरक्षणातून बाबासाहेबांचा असं विचार होता की हा संपूर्ण भारतीय समाज समग्र होईल, परिवर्तनशील होईल, शाश्वत विकास होईल या समाजाचा. आणि तो शाश्वत विकास झाला की हा समाज एकमेकाशी अधिक बंधुभावाने राहील. परंतु ती भावना आपण ठेवूया. आपण जातीला पुढे करू नका, तर आपण आपल्यातल्या विषमताधारी ज्या गोष्टी आहेत त्याला मिटवूया. मग ते कोणत्याही जातीतील असो, कोणत्याही समाजातील असो. आणि सर्वांना आरक्षण, मी मागाशीच म्हटलं की आरक्षण हे हिंता नाही, आरक्षण हे अस्तित्व होता कामा नये. आरक्षण ही उपाययोजना आहे, त्याचकडेच आपण पाहिलं. बरं, ही चर्चा म्हणूया, हा संवाद म्हणूया, हा तुम्हाला कसा वाटला त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात न्यूज करता. त्यावेळेला धन्यवाद.